नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले कोल्हापुरी स्टाईल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। चला तर आज आपण आमच्या आजीच्या एकदम पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या लाडूची रेसिपी बघणार आहोत। जे लाडू अतिशय पौष्टिक असे आहेत, ज्यामुळे आपल्या हाडांना मजबूती मिळते। त्याचबरोबर आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी डॉक्टरसुद्धा हे लाडू खाण्याचा सल्ला देतात। अशा पद्धतीचे लाडू बनवताना आपण यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट घालणार आहोत, जी की आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त अशी आहे। ती मी आजीच्या सांगण्यावरून घातलेली आहे। शेंगदाण्याचे लाडू करण्यासाठी मी या ठिकाणी 2 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे मध्यम गॅसवर चांगले साल तडकेपर्यंत चांगले भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे भाजून झाल्यानंतर एका ताटामध्ये काढून पसरून घ्यायचे आहेत, ज्यामुळे ते थंड होतील। शेंगदाणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जेवढे शेंगदाणे घेतलेले आहेत त्याच प्रमाणामध्ये गूळ घालून किंवा त्यापेक्षा थोड्याशा कमी प्रमाणामध्ये गूळ घालून आपण शेंगदाणे आणि गूळ एकत्र बारीक करून घ्यायचा आहे। शेंगदाणे आणि गूळ बारीक करताना यामध्ये आपल्याला वेलचीसुद्धा घालायची आहे आणि हे सर्व साहित्य मिक्सरला चांगल्या प्रकारे फिरवून घ्यायचे आहे। बारीक करून घेतलेले गूळ आणि शेंगदाणे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे आणि नंतर त्यावरती जायफळ खिसून घ्यायचं आहे। जायफळ खिसून झाल्यानंतर गॅसवरती एक पॅन ठेवायचा आहे आणि नंतर त्यामध्ये चमचाभर तूप घालून घ्यायचं आहे। तूप वितळल्यानंतर त्यामध्ये आपण डिंक घालणार आहोत। डिंक तुपामध्ये चांगला फुलेपर्यंत तळून घ्यायचा आहे। डिंकामुळे या लाडवाला अधिकच पौष्टिकता येते, त्यामुळे डिंक घालायला अजिबात विसरू नका। त्यानंतर हा तळून घेतलेला जो डिंक आहे तो डिंक शेंगदाणे आणि गुळाच्या मिश्रणावरती काढून घ्यायचा आहे आणि चमच्याच्या साहाय्याने थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे। डिंक थोडा थंड झाल्यानंतर हाताने हे मिश्रण चांगले एकजीव करून घ्यायचे आहे, जेणेकरून डिंक आणि जायफळची पूड सगळीकडे लागली जाईल। अशा पद्धतीनं मी हे मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर दाखवल्याप्रमाणे आपण बुंदीचे किंवा रव्याचे लाडू वळतो त्या पद्धतीचे लाडू वळून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता, अगदी सहजपणे कोणताही पाक न करता हे लाडू छान असे वळता येतात। अशा पद्धतीने आपले शेंगदाण्याचे एकदम हाडांना मजबूती देणारे, हिमोग्लोबिन वाढवणारे, जे डॉक्टरसुद्धा खाण्याचा सल्ला देतात, असे शक्तिवर्धक लाडू तयार झालेले आहेत, तेही आजीच्या एकदम पारंपरिक पद्धतीने। अशा प्रकारे मोठ्यांनासुद्धा मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा मुलांच्या छोट्या डब्यासाठी तुम्ही हे लाडू बनवू शकता। तुम्हाला माझी ही शेंगदाण्याच्या लाडूची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी कोल्हापुरी स्टाईल या माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।